स्वप्नील लांडेवर मावळ पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा बहीण पायल लांडे हिने केलाय। स्वप्नील लांडेच्या मित्राने आंतरजातीय प्रेमविवाह केला। त्या मित्राचं नाव कृष्णा पांढरे। कृष्णाने पायल थरकुडे नावाच्या व्यक्तीसोबत आंतरजातीय लग्न केलं होतं। या कृष्णा पांढरेला स्वप्नीलने आश्रय दिला होता आणि त्याच रागातून पायल थरकुडेच्या मामाने लहान बहिणीचा वापर करून स्वप्नील विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचं स्वप्नीलच्या बहिणीने म्हटलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवरती चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे स्वप्नील लांडे याच्यावरती पोक्सो अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण तो बिबवेवाडी परिसरामध्ये जिथे राहिला होता त्याच्या घरी आलेलो आहोत आणि परिवारातले लोक आहेत, त्यांची काही बाजू त्यांना मांडायची आहे। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? गेल्या अनेक दिवसांपासूनची सगळी चर्चा तुम्ही ऐकताय, गुन्हा दाखल झालेला आहे, सध्या स्वप्नील नेमका कुठे आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो गुन्हा दाखल झालाय तो खोटा गुन्हा आहे। कारण की ज्या दिवशी आपला कार्यक्रम होता त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज, सगळे कॉल रेकॉर्ड्स, स्क्रीनशॉट सगळे आपल्याकडे असूनही पोलिसांनी आपले ते घेतले नाहीत। पोलिसांनी जी बाजू मांडली ती फक्त मुलीची मांडली आणि आपल्यामध्ये फक्त मुलीचीच बाजू मांडतात, त्यामुळे मुलींचा विजय होतो। मी असं म्हणत नाही की मुलगी जे आहे तिचा विजय नाही झाला पाहिजे, पण मुलीसोबत खरंच ती घटना झाली आहे की नाही झाली ह्याचा आपण ठोस पुरावा गोळा केला पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही गुन्हा सिद्ध केला पाहिजे। जो गुन्हा दाखल झालाय तो पहिल्यांदा असा गुन्हा होता ज्या दिवशी यांचं 8 जुलै दिवशी लग्न झालं। कृष्णा पांढरे आणि पायल थरकुडे यांचं लग्न झालं, तेव्हा त्यांच्यावर 8 तारखेला झालं, 9 तारखेला अशी आमच्यावर केस पडली होती की मिसिंग आहे ती मुलगी 9 तारखेला जेव्हा मिसिंग होती तेव्हा आम्ही पूर्ण लांडे फॅमिली, पांढरे फॅमिली पोलीस चौकीत होतो तेव्हा ती पोरगी गायब होती असं सगळ्यांचं म्हणणं होतं। पण जो भैया आहे, स्वप्नील लांडे जे आहेत, ते पोलीस चौकीत वडगाव मावळलाच होते। आणि दुसरी केस त्यांनी अशी लावली की आमचा डाऊट आहे तुमच्या घरातलं कोणीतरी आमच्या मुलीवर वाईट हात टाकलाय असं माझ्या भावाला सांगितलं, स्वप्नील लांडेला सांगितलं। मग त्यावेळी भैयानी पण याच्यावर ऍक्शन घ्यायचं ठरवलं की जर माझ्या घरातलं तुमच्या मुलीवर कोणीतरी वाईट हात टाकलाय तर मी तुमची मदत करतो असं पोलिसांना सांगितलं। मग पोलिसांनी त्यांच्याकडनं एक सही घेतली नोटीसवर की आमचा असा डाऊट आहे की तुमच्या घरातल्या कोणीतरी व्यक्तीने असं केलंय। त्यानंतर एक 15 दिवसांनी आम्हाला पोलिसांनी बोलवून घेतलं आणि डायरेक्ट सांगितलं की स्वप्नील लांडेवर पोस्को अशी गुन्हा दाखल केलाय। तर मला असं म्हणायचं, जर तुम्ही गुन्हा दाखल केलाय त्याचा तुम्ही ठोस पुरावा गोळा करा, तुम्ही तो गुन्हेगार आहे का हे ठरवा। आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तो फरार आहे। जर पोलिसांनीच डोळ्यात माती घालून गुन्हा जर दाखल केला तर तो फरार का नाही होणार? आणि तो ज्या दिवशी घरातनं गेलाय फोन त्याचे घेऊन गेला नाहीये, कोणतीही गाडी घेऊन गेलेला नाहीये, तो जिवंत आहे तो मेलाय आम्हाला काही माहित नाहीये। मला तर असं वाटतं त्याच लोकांनी माझ्या भावाला हे केले आणि तो गायब आहे, आम्हाला माहित नाही तो जिवंत आहे का जगलाय। तर मला इतकीच पोलीस प्रशासनाला सांगणे की तुम्ही पूर्ण माहिती घ्या आणि मग गुन्हा दाखल करा। कारण पण मग मुद्दा असा आहे, जर खोटा गुन्हा आहे तर त्यानं फरार व्हायची काय गरज होती? त्यानं पोलिसांसमोर येऊन हे सगळं का नाही सांगितलं? कारण की पहिल्या दिवसापासून तुम्ही खोटा गुन्हा दाखल करताय। जर तुम्ही त्याला पकडून अजून गुन्हे दाखल केले तर मग काय करेल तो? जर तुम्ही पूर्ण गुन्हा दाखल होईपर्यंत सांगितलं नाही की आम्ही तुमच्यावर हा गुन्हा दाखल करतोय, मग तो का तुमच्या समोर येईल? मला हे विचारायचंय, तो का पळून गेला? तर तुम्ही खोटे गुन्हे दाखल केलाय, तुम्ही एकही पुरावा नाही घेतलाय, नोटीस खोटी दिली तुम्ही त्याला की आमचा अनोळखीवर असा संशय आहे, त्यानंतर जी सही घेतली चुकीच्या नोटीसवर सही घेतली, मग असं का? मग आता जेव्हा पोलिसांकडून तुम्हाला विचारणा केली गेली, चौकशी केली गेली, तेव्हा पोलिसांचं काय नेमकं म्हणणं होतं? पोलिसांचं काहीच म्हणणं नव्हतं, इतकंच होतं की हॅलो या तुम्ही पायल थरकुडे आणि कृष्णा पांढरेच्या लग्नासंदर्भात आपल्याला बोलायचंय। मग आम्हाला प्रत्येक वेळी बोलून फक्त ह्यांच्या लग्नाविषयी चर्चा झाली। ज्या दिवशी केस पडली पोस्कोची त्या दिवशी आम्हाला असं समजलंय की ही केस पडली, त्याच्या आधी आम्हाला काही कल्पना नव्हती की आमच्यावर अशी केस पडणार आहे किंवा काय। आम्हाला त्यांनी सांगितलं की कोणीतरी अननोन पर्सनवर आमचा डाऊट आहे आणि घटना 30 जूनला झाली आणि केस ही 24 जुलैला पडले। मग इतक्या दिवस हे झोपले होते का? तुम्ही ज्या आहात, तुमच्या भावावरती गुन्हा दाखल झाला, तुमच्या शेजारी ज्या उभ्या आहेत त्यांच्या बहिणीने गुन्हा दाखल केला, बरोबर? काय नेमकं असं घडलेलं आहे या सगळ्या दरम्यानच्या काळात? गुन्हा दाखल झाला ही बाजू सगळ्यांना माध्यमांमधून समजते आहे, पण हे असं तुमच्या परिवारातलं जे क्लिष्ट प्रकरण तयार झालंय तर नेमकं असं काय झालं? तुमचं या घरात कसं येणं झालं आणि तुमच्या बहिणीने अशा पद्धतीचे जे आरोप लावले त्यात काय नेमकं तथ्य आहे?
मला एवढंच बोलायचंय की माझ्या बहिणीसोबत असं काहीही झालं नाहीये. कारण स्वप्नील दादा कसे आहेत हे मला माहितीये. त्यांचं साधा मला पाय जरी लागला तरी ते पाया पडतात. ते तसे नाहीच आहे. कोणत्या मुलीकडे ते वाकड्या नजरेने सुद्धा बघत नाही. घरातले सुद्धा फक्त असं पाय लागला तरी पाया पडतात ते. आणि मला एवढंच बोल, जी माझी बहीण आहे, माझी सख्खी बहीण आहे ती, तिच्याबद्दल काहीही असं झालं नाही. ती 30 तारखेला जेव्हा आमच्यासोबत होती ना, ती पूर्ण दिवस आमच्यासोबतच होती. तिच्यासोबत ती कुठे म्हणजे असं 1 सेकंड सुद्धा बाजूला गेली असं झालेलंच नाही. आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज वगैरे सगळं आहे. आणि ते बोलतायत ना की लैंगिक शोषण झाले तिच्यावर, ते सीडी ते सगळे मेडिकल टेस्ट करा. आणि ते बोलतीये की मला कॉल आला होता स्वप्नील दादा यांचा, तर CDR रिपोर्ट काढा, सगळं करा. तुम्ही कोणतेच पुरावे घेत नाहीये. डायरेक्टली कसं काय तुम्ही गुन्हा दाखल केलाय, मला ते विचारायचंय पोलिसांना की तुम्ही डायरेक्टली कसं काय पोस्कोची केस टाकू शकता. उद्या कोणावरही तुम्ही पोस्कोची केस टाकू शकता. कोणत्याही लहान मुलीची मदत घेऊन कोणावरही पोस्कोची केस टाकू शकता. माझी सख्खी बहीण येते. हे बघा, मला फक्त ह्याच्यामध्ये दोषी ठरवायचंय माझी प्रतीक्षा तरकुडे हिला, आणि माझा मामा आहे सक्का रिषभ जाधव, ह्या दोघांनी आरोप लावलेत. माझ्या आई वडिलांना मला काही बोलायचं नाही. माझे आई वडील गरीब आहेत. या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान जेव्हा तुमची पोलीस चौकशी झाली तेव्हा काय नेमकं पोलिसांचं म्हणणं होतं? कारण तुमची बहीण जेव्हा पोलीस स्टेशनला गेली असेल, तिची बायजू ऐकून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असेल, नंतरची ही सगळी प्रक्रिया पुढे आली. पण तुमचं या घरात नेमकं कसं येणं झालं? तुमची बहीणही इथे या घरी राहायला होती का? तिचा इथे वावर होता का? आणि काही संपर्क होता? ऍक्च्युअली मी सोशल मीडियावरती आहे आणि माझं कृष्णा पांढरे यांच्यासोबत 2-3 वर्षांपासून प्रेम प्रकरण होतं. आणि ह्याच्यामुळे मी ह्यांच्या घरी येत होती, येत जात होती. माझं काम असायचं त्यामुळे मी येत जा होती. आणि माझी नंतर ओळख पण झाली पायलसोबत, आणि त्यामुळे माझ्या घरच्यांसोबत पण सगळ्यांसोबत ओळख झाली. प्रतीक्षा तरकुडे ही 30 तारखेला पहिल्यांदा आली होती, कारण की घरी कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला तिने मला स्वतःहून फोन केला होता. मी 27 तारखेलाच माझ्या घरून निघाली होती, कपडे वगैरे घेऊन मी माझ्या घरी सांगून निघाली होती. आणि माझ्या घरी सुद्धा मी समजून सांगत होती की माझं एका मुलावर प्रेम आहे. मी 2-3 महिने घरी समजून सांगत होती. पण विषय असा होता की मी मराठा कास्ट आहे आणि ज्याच्यासोबत मी लग्न केले तो धनगर कास्ट आहे. त्यामुळे माझ्या घरच्यांचा नकार होता त्याच्यासाठी की तू नाही त्या कास्टच्या मुलासोबत लग्न करायचं. आणि त्या रागामध्ये माझं दुसरीकडे लग्न ठरवायचं त्यांचं चाललं होतं. पण मला ते करायचं नव्हतं, कारण मी खुश नसते राहिलं दुसऱ्यासोबत लग्न करून. मला जिथे प्रेम आहे मी तिथेच लग्न करणार. मी त्याचे साथ तर नाही सोडू शकत. मग ह्या रागामुळे मी ज्याच्यासोबत लग्न केलं, तर मला एक सांगा, 30 तारखेला ती आली. 8 तारखेपर्यंत ही का गप्प होती? तिच्यासोबत असं घडलं होतं. तर जेव्हा मी लग्न केलं 8 तारखेला, 9 तारखेलाच कसं काय लोकांनी केलं? आणि 9 तारखेला जेव्हा तिला गायब केलं, त्या दिवशी स्वप्नील लांडे, म्हणजे जेवढे माझे परिवार आहेत तेवढे आम्ही सगळे मावळ पोलीस स्टेशनमध्येच होतो, वडगावमध्ये. आम्ही सकाळी 11 वाजेपर्यंत तर रात्री 3 वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो. सीसीटीव्ही तुम्ही फुटेज चेक करू शकता. आणि ती स्वतः सकाळी गायब झाली होती. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी तिला कॉलवरती विचारलं की तू कुठे होतीस 9 तारखेला? तू स्टेटमेंट खोटी का दिलीस? तू खोटी तक्रार का केलीस? तर ती रडून मला बोलली की मी काळूबाईची शपथ घेते दीदी, मी काही असं बोलली नाहीये चुकीचं. आणि मी समाधान भागवत निगडे, म्हणजे माझा मांडलेला भाऊ आहे, त्याच्या घरी होते. मला कोणी गायब वगैरे केलं नाही. ती स्वतः तिच्या तोंडाने बोललीये. मग मला सांगा, पोलीस लोक ह्याच्यावरती का कारवाई करत नाहीये? आमची साईड का बघत नाहीये? म्हणजे तुमच्या मामाने तुमच्या लहान बहिणीचा वापर करून तुमच्या सगळ्या विरोधात कट रचला असं तुम्हाला म्हणायचंय. मग पोलीस या सगळ्या घटनेचा तपास करत नाही, तर तुम्ही त्यांना जाब विचारला नाही का पोलिसांना? भरपूर विचारला ना. पण मला एक सांगा, मला फक्त एवढंच, जेव्हा आम्ही जात होतो ना पोलीस स्टेशनमध्ये, आम्हाला जेव्हा बोलवलं तेव्हा आम्ही गेलेलोय. आम्ही एक दिवस पण चुकवलेलं नाही, आम्ही गेलोय. आणि त्याच दिवशी मला सांगा, आम्हाला पोलीस बोलायची की तुझ्या घरचे पण येणार आहेत. पण त्या दिवशी जेव्हा आम्ही गेलोय, माझ्या घरचे एक दिवसही मला दिसलेले नाहीयेत. फक्त ज्या दिवशी माझं लग्न झालं होतं 8 जुलैला, त्याच दिवशी मला फक्त माझे घरचे दिसले होते. जेव्हा आम्ही 3-4 वेळा गेलो तेव्हा मला एकदाही माझ्या घरचे माझ्या पुढे आलेले नाहीयेत, काहीच नाही. आणि संशय म्हणून फक्त स्वप्नील दादांवरती त्यांनी हे केलं. स्वप्नील दादांनाही काहीतरी वाटलं असेल की माझ्या घरातलं जर कोणी असेल, असं कोणत्या मुलीसोबत घडलं असेल, तर ठीक आहे बाबा, मी तिथे उभं राहतो. पण संशय म्हणून डायरेक्टली पोलिसांनी आरोपच करून टाकले स्वप्नील दादा. तुमचे पती आणि स्वप्नील यांचं काय नेमकं नातं? माझे पती आहेत ना, हे 2 जण मावस भाऊ आहेत. हा सगळा पारिवारिक विषय इतका गुंतागुंतीचा झालाय. आता जेव्हा तुमचे बंधू आणि तुम्ही राहिला याच पांढरे इथेच राहिलाय, स्वप्नीला इथेच राहिला होता, या सगळ्या परिवाराच्या आतल्या सगळ्या क्लिष्ट गोष्टींमधून अशा पद्धतीची जेव्हा घटना घडली, तेव्हा आता तुमची पुढची काय नेमकी भूमिका असणार आहे? स्वप्नील नेमका कधी दाखल होणार आहे? त्या संदर्भात वकिलांसोबत काही बोलणं झालंय का? आमची कायदेशीर कारवाई तर चालूच आहे. स्वप्नील दादा कधी हे होईल, समोर येईल, हे मी सांगू शकत नाही.
कारण की मलाच माहित नाही तो कुठे आहे, काय आहे. तर मी त्या गोष्टीची तुम्हाला कल्पना देऊ शकत नाही. बाकी कायदेशीर कारवाई चालू आहे. 3 वेळा त्या मुलीला कोर्टामध्ये बोलवलं तर ती 3ही वेळा नाही आली. जर ती पोरगी खरी असती तर ती 3ही वेळा आली असती, पण ती 3ही वेळा नाही आली. आता कोर्टाने शेवटची 1 तारीख दिली, त्या दिवशी ती येईल, कारण की तिला काहीतरी प्लॅन करायचा असेल. आणि त्या लोकांचं असं स्पष्ट मत आहे की आम्ही पोरीचं काउन्सलिंग केलं, तेव्हा आम्ही पोरीला विचारलं तुझ्यासोबत काय झालं, तेव्हा पोरीने खरं सांगितलं. मग तुम्ही काउन्सलिंग म्हणजे काय केलं, तुम्ही तिला शिकवलं का की तू असं असं बोल. कारण की 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत हे लग्न नव्हतं झालं, तोपर्यंत त्या लोकांना काहीच माहित नव्हतं का. बरं ठीक आहे, लग्नानंतर ना ह्यांनी 9 तारखेला मिसिंग कंप्लेंट टाकली, मग तेव्हा नव्हती का लैंगिक अत्याचार झाले, ते पण ठीक आहे. नंतर ना तुला दुसऱ्या व्यक्तीवर हे होता, संशय होता, तेव्हा तुला स्वप्नील दादा आठवले नाही का ह्यांनी माझ्यासोबत हे केलं. त्यानंतर ना त्यांनी पोस्कोची केस टाकली, ते झालं. आणि जे सोशल मीडियावर हे करतात दैवी शक्ती, परत नको नको ते आरोप लावतात 10वीचे मार्क्स वगैरे, ह्यांना माहिती आहे का FIR काय दाखल झाली आहे, जे लैंगिक शोषण म्हणतात ती FIR मध्ये आहे का हे ह्यांना माहिती आहे का. लोकांनी FIR न वाचता न्यूजवाल्यांनी जे न्यूज टाकलेत की 10वीचे मार्क्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, ती आता 10वीला गेली आहे माझ्या मते तरी. 10वीच्या पेपरला अजून 1 वर्ष आहे, तर 4च तयारी होते का. आणि हे सगळे खोटे आरोप लावतात. FIR काय झाली बरं, की तुम्ही FIR वाचली असेल, FIR मध्ये काय म्हटली. FIR मध्ये तिचं असं म्हणणं आहे की दादाने तिला मांडीवर बसून कानमंत्र दिला की तुला काही वाटलं तर माझ्या घरी ये, जर तुला फॅमिली काय प्रॉब्लेम असेल तर तू माझ्या घरी ये, अशी FIR आहे. आणि जी लोकांनी न्यूज व्हायरल केली की लैंगिक शोषण. पोक्सोची FIR दाखल आहे ना का नाही. हो आहे, पोस्कोची आहे, पण त्याच्यामध्ये असं आहे की तिला मांडीवर बसून हे दिला. पण आमच्यामध्ये जेव्हा आम्ही कानमंत्र, हा आमच्या इथं कार्यक्रम होतो, कानमंत्र म्हणजे शपथविधी. शपथविधी म्हणजे काय की देवाला आपण सांगतो की मी तुला आजपासनं मानतोय, मी तुझी आजपासनं पूजा करते, ती मरेपर्यंत करल, त्याला आपण कानमंत्र म्हणतो. जे शपथविधी घेतात देवापाशी बसून, त्याचे प्रत्येकाचे आपण व्हिडिओ पोस्टही करतो. तुम्ही दादाच्या जाऊन ह्याच्यावर ID वर पाहिले तर तुम्हाला दिसेल की प्रत्येकाची व्हिडिओ पोस्ट आहे. मग हिचीच व्हिडिओ का नाही. बरं आम्ही नाही काढली, आम्ही गुन्हेगार आहोत म्हणून आम्ही नसेल काढली, मग तू तर खरी होतीस ना, मग तू का नाही व्हिडिओ काढली. तुझ्याकडे फोन नव्हता व्हिडिओ काढायला, जर तुला त्यांनी मांडीवर बसून जर कानमंत्र दिला तर तू व्हिडिओ का नाही काढली. बरं व्हिडिओ काढली, एक्झॅक्ट टायमिंग का नाही माहिती तिला. 1 वाजता बसवलंय, 2 वाजता बसवलंय मांडीवर, 3 वाजता बसवले का नाही. हे का नाही FIR मध्ये की मला 1 वाजता बसवले. ह्या स्टेटमेंटमध्ये तिने का नाही दिलं, कारण तिला माहिती जर मी चुकीचा टायमिंग सांगितला तर ह्यांच्या घरात CCTV फुटेज आहेत, आणि ते जर त्या टायमिंगचे CCTV फुटेज निघली तर मी खोटी ठरेल. त्यामुळे तिने टाइम नाही सांगितला. माझ्यासोबत असं झालंय. मग तुम्ही मुलगीचा वापर करून जर तुम्ही असं करू शकता, तर आजकाल मुलींना पण आपण मग विश्वास ठेवणं खूप अवघड आहे. कारण तुम्ही छोट्या छोट्या मुलींचा इतका घाण वापर करू शकता, तर तुम्हाला फॅमिली म्हणून खरंच आईबाप म्हणा किंवा मामा म्हणा, त्याला सगळ्यात मोठा आरोपी कोण आहे. तिचा मामा आणि तुझ्या मामाचं नाव काय. रिषभ जाधव. काय करत होते? ते बजरंग दलमध्ये आहेत. आणि बजरंग दलमध्ये आणि ऑफिसमध्ये कामाला आहेत. मला एवढंच बोलायचं की मी खूप मोठी चुकी केली की मी एवढ्या घाण घरामध्ये जन्म घेतलाय. मला खरंच लाज वाटते की माझी बहिणीने इतके घाण आरोप लावलेत. असे नाहीयेत स्वप्नील दादा, आणि खूप घाण आरोप लावले, कारण असं काही घडलेलंच नाहीयेत. खरंच मला लाज वाटते. मला तिला बहीण मानायची सुद्धा लाज वाटते. कौटुंबिक गुंता आहे असं प्राथमिकदृष्ट्या जे लांडे आहेत, स्वप्नील लांडे, त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींचं म्हणणं आहे. पोलिसांनी जो गुन्हा दाखल करून घेतलाय तोही खोटा आहे असा त्यांचा दावा आहे. अर्थात ह्या सगळ्या न्यायालयीन गोष्टी कशा पद्धतीने पुढे जातात, चौकशीत नेमकं काय समोर येतं, स्वप्नील लांडे पोलिसांसमोर नेमका कधी दाखल होणार आणि त्यानंतर पुढच्या चौकशीत काय समोर येणार हेही पाहणं महत्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन स्वामी, ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे.